यानंतर बातमी आहे साताऱ्यातून। साताऱ्यातील फलटण तालुक्यात रेशनिंगच्या दुकानांमधून मिळणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाला। संदर्भातली माहिती घेतली असता फरांदवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील एका कुटुंबाला फरांदवाडी येथील रेशन दुकानातून तांदूळ मिळाला होता आणि हा तांदूळ घरी आणून निवडताना त्यांच्या असे काही लक्षात आले की काही तांदूळ मोठे आणि काही रंगाने वेगळे आहेत। त्यांनी ते पाण्यात भिजवून आणि दगडाने फोडून पाहिले असता हे संपूर्ण असं चित्र पाहायला मिळालं आहे। काही तांदूळ प्लास्टिक सारखे दिसतात। या संदर्भात त्यांनी व्हिडिओ काढत फलटण तहसील कार्यालय पुरवठा विभाग यांना या संदर्भात तपासणी करण्याची देखील मागणी केली आहे। मात्र रेशनिंग दुकानात प्लास्टिक तांदूळ कसा काय मिळत आहे याचा उलगडा होण्याची आवश्यकता असल्याची मागणी सध्या नागरिकांकडून केली जाते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आपल्या सोबत आहेत। सुजित, आपण पाहतोय फलटण तालुक्यामध्ये रेशनिंगच्या दुकानात जो तांदूळ मिळतोय त्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ पाहायला मिळतोय, नेमकं काय घडलंय? वर्षा, आतापर्यंत आपण भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार आढळलेले आहेत रेशनिंग मधले। महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार घडतात, परंतु हा भ्रष्टाचार वेगळ्याच प्रकारचा आहे आणि हा थेट सामान्यातल्या सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणारा भ्रष्टाचार असंच म्हणावं लागेल। कारण का हा जर प्लास्टिकचा तांदूळ हा लोकांच्या जर जेवणात गेला आणि तो जर हे झाला तर त्याचा प्रचंड त्रास नागरिकांना होऊ शकतो। त्यामुळे ही नुसती भ्रष्टाचाराची गोष्ट नाहीये, तर हा थेट नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झालेला आहे। थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस मी हा व्हिडिओ सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पाठवला होता, त्यांनी याची गंभीरपणे दखल घेतलेली आहे। त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवून या बाबतीत स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याची भूमिका सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। मात्र हा जर फलटण मधल्या एखाद्या रेशनिंगच्या दुकानात गेला असेल तर सातारा किती रेशनिंग मध्ये गेला असेल आणि ही जी सिस्टीम असेल या रेशनिंग मधली पुरवठादारांची ही किती मोठी टोळी असेल की ज्या पद्धतीने असे जी असतील तांदळामध्ये आणि जीवाशी खेळत असतील, तर अशांवरती खूप कडक कारवाई करणं गरजेचं आहे। कारण का हा जो व्हिडिओ आहे हा कालपासून व्हायरल होत आहे साताऱ्यामध्ये आणि आपल्यापर्यंत पोहोचला। त्यामुळं आपण याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब कळवलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तर आतापर्यंत गंभीरपणे घेतलेला आहे, परंतु हा प्लास्टिकचा तांदूळ सातारा जिल्ह्यामध्ये किती लोकांपर्यंत गेला असेल हे महत्वाचं आहे आणि आता पावलं प्रशासन कसं उचलणार याकडे बघणं गरजेचं आहे। वर्षा, अगदीच, त्यामुळे पोलीस कशा पद्धतीने कारवाई करते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। सुजित, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।